कविता प्रकाश जोगदोण आहे. मी इयत्ता 5वी वर्गात शिकते. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. मुलींना दिली ज्ञानाची सावली, मुलींना दिली ज्ञानाची सावली, धन्य ती थोर माऊली, धन्य ती थोर माऊली. सावित्रीबाई फुलेच्या कार्याला वंदन करते. पावलो पावली, पावलो पावली. 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तोरगावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नरसी पाटील होते. इसवी सन 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय 9 वर्ष तर ज्योतिरावांचे वय 13 वर्ष होते. सावित्रीबाई फुले ह्या भारतीय समाजसुधारक, शिक्षकतज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती हे भारतातील आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादांची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. पतीच्या निधनानंतर विधवांना सती जावे लागायचे किंवा त्यांचे केशवपण करून कुरूप बनवले जायचे, कारण ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हते. अशा काही रूढींनाही त्यांनी आळा घातला. इसवी सन 1896 ते 97 साली पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. अनेक लोकांचे जीव जाऊ लागले होते. प्लेगच्या साथीच्या रोगांची सेवा करता करता सावित्रीबाईंनाही प्लेग झाला आणि त्यातूनच 10 मार्च 1997 साली त्यांचे निधन झाले. आता एवढीच अपेक्षा करते. आपल्या समाजात अशा अनेक सावित्रीबाई जन्माला एवढीच अपेक्षा करते आणि माझे भाषण इथे संपते. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान. धन्यवाद. एकता. यानंतर मी गायत्री सुरेश